ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. ओम धूम दुर्गाय नमः. नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल. आपले व्हिडिओ पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी दुर्गा सप्तशती अध्याय 5 घेऊन आले आहे. तरी तो तुम्ही नक्की श्रवण करावा व त्याने तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होईल. अध्याय 5. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. श्री गणेशाय नमः. ओम धूम दुर्गाय नमः. ओम ऐं सरस्वते नमः. या उत्तर चरित्रासी महासरस्वती देवता परीयसी अनुष्टुप छंद रुद्र ऋषी भीमाशक्ती म्हणावे. भ्रामरी बीज सूर्य तत्व सामदेव परिपूर्ण महासरस्वती प्रीत्यर्थ जपे युनेगा म्हणावे. घंटा शूल हलधारण शंख मुसळ चक्रबाण धनुष्य करी घेऊन दैत्यनाशा प्रकटली. शारदीय चंद्रकले समान मुख चंद्र दिसे प्रसन्न गौरीपासून निर्माण झाली महासरस्वती. शुंभ निशुंभाचा नाश करावया प्रकटली ईश ऋषी म्हणे नृपायक चरित्र महादुर्गेचे. शुंभ निशुंभ नामे असुर प्रकट झाले भुवर करुण पराक्रम थोर तिन्ही लोक जिंकले. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र दैत्यांचा खेळ देव होऊन निर्बल सोडून पळाले स्वर्गाशी. सूर्य अग्नी वरुण कुबेर वायू यम चंद्र इंद्र घेतले हिरोणाधिकार दैत्यराजे ते धवा. सर्वासी करुणी तिरस्कृत स्वर्गातून हाकलीत सर्व देव स्मरण करीत अपराजिता देवी ते. म्हणती जगदंबेने वर दिदला माते आपत्काली स्मरा माते तात्काळ येईन धावून या. ऐसा विचार करूनही देव निघाले स्वर्गाहून हिमालय पर्वती येऊन स्तवन करती देवीचे. देवी सुक्त प्रारंभ. महादेवी नमस्तुते शिवे कल्याणकारिणी आदिमाया प्रकृती वंदन तू ते करीतसो. अनादिसिद्ध तू नित्य सर्व जगा प्रतिपाळित वंदन तू ते करीत सुखदायिनी तुझ नमो. रौद्रा नमो नित्या नमो दुर्गे कल्याणकारिणी ज्योत्स्ना नमो नित्या नमो अंबा अर्धमातृका रिद्धी नमो सिद्धी नमो नमो नैऋती भूभृता शिवा लक्ष्मी ख्याता दुर्गा देवी नमो तुझ. अतिसौम्या नमो अतिरुद्रा नमो जगतपालिनी नमस्तुते. जगदाधर दुर्गे तू स्वीकारी नमन आमचे. दुर्गे सर्व प्राणी मात्रात विष्णू माया तुची होत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्वभूतात चेतना रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात बुद्धी रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात निद्रा रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात क्षुधा रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात छाया रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात शक्ती रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृष्णा रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे उत्तम मानवात क्षमा रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात विविधत्व रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात लज्जा रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे उत्तम मानवात शांती रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात श्रद्धा रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात भ्रम रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सुंदर मानवात सौंदर्य रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे काही मानवात लक्ष्मी रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात प्रवृत्ती रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात स्मृती रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात दया रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृप्ती रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात भक्ती रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे काही मानवात ज्ञान रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे काही मानवात विवेक रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे काही मानवात दातृत्व रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात प्रेम रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे श्रेष्ठ मानवात मानवता रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे काही मानवात सहनशक्ती रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योग्यात तप रूपाने तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योग्यात नाद रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योग्यात बिंदे रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योग्यात कला रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योग्यात प्रज्ञा रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योग्यात ऋतंभरा रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योग्यात धारणा रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा.
दुर्गे सर्व योग्यात ध्यान रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात समाधी रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व विश्वात शून्य जेते तूची असत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे अक्षर प्रांतात महाशून्य तूची असत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व ब्रह्मांडात ब्रह्मरूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे आदि अंतातीत परमशून्य तुची असत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रा जगन्माता तू असत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार. सर्वदा सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री प्राणीमात्रामध्ये व्याप्ती राहुणी सर्वापरती अशा दुर्गे नम तुझ. या विश्वामाजी चैतन्य भरले असे जे गुप्त तेची दुर्गे तू असत तुझ नमस्कार आमचा. इंद्रादी देवतांनी स्तविले दुर्गे पूर्वीस तुझसी वारी आमच्या विपत्तीसी म्हणून आम्ही प्रार्थितो. विनम्रतेने करता स्मरण जगदंबाई धावून त्या परमेश्वरी ते वंदन करतो भक्तिभावाने. देव संकटा ते वारी आपत्ती ते दूर करी ऐशी दुर्गा परमेश्वरी तुझ नमस्कार आमुचा. देवी सुक्त संपूर्ण ऐसे परी सर्व देवता दुर्गा स्तुती करता देखा. ऋषी म्हणती अद्भुत वर्तले पाहते तवरी. गंगा स्नानाचे करून निमित्त पार्वती येते तर देवता ते पुसत काय कारण यावया. कळे सर्व समाचार शुंभ निशुंभ सूर पिडले म्हणून येतवर आलो देव मिळवून या. पार्वती देहामधून अंबिका ते प्रकटून दिले देवांचे आश्वासन शुंभ निशुंभ वधाचे. प्रकटे पार्वतीचे कौशातून कौशिकी नामे म्हणून देवे जय जयकार करून श्री अंबिके ते वंदिले. कौशिकी प्रकटता देहातून पार्वती होई कृष्णवर्ण हिमालय स्थित कालिका म्हणून प्रख्यात झाली अवधारा. असो पार्वती आणि देव सर्व गेले थोडे दूरवर एकली अंबा तेथवर राही पाहते दवा. शुंभ निशुंभाचे वृत्त चंडमुंड नामे ख्यात महापराक्रमी असत तेथे पहा पातले. पाहुणी स्त्री सुंदर शुंभाशी देती समाचार. स्त्री परम मनोहर आहे एक हिमालय. इतकी परम सुंदर त्रैलोक्यात नाही असुर अंग कांती मनोहर उपमा नाही वर्णाया. तिच्या तेजाने प्रकाशित हिमालय आहे होते ऐसे रत्न अद्भुत आपणापाशी हवे हो. हे प्रभो दैत्यराज इंद्राचा ऐरावत गज हंस विमान विहार काज आपणापाशी आहे हो. त्रिलोक्यातील दिव्यरत्न पारिजात उच्च श्रवा अश्व कुबेराचे धन सर्व आपणापाशी आहे हो. किंजकलिनी माला अद्भुत जी कधीही नको मेजत समुद्री भेट देत आपणापाशी आहे हो. सुवर्णाची वर्षा करीत ऐसे वरुणाचे छत्र प्रजापतीचा दिव्यरथ आपणापाशी आहे हो. अग्निसद्य दिव्य वस्त्र समुद्रातील सर्व रत्न वरुणाचा दिव्य पाश निशुंभापाशी आहे हो. हे सर्व फिके पडत ऐसे त्रिरत्न अद्भुत एकली हिमालय फिरत कानती ते आणता. ऐकोनी चंडमुंड वचन सुग्रीव दूता बोलावून म्हणे स्त्री येथे घेऊन येथे यावे सत्वरी. जेथे दुर्गा अंबिका जाऊन या तेथे देखा. मधुर वचने सांगता झाला पहा देवीशी. म्हणे दूत देवीसी दैत्यराज शुंभ या समयासी. अधिपती त्रैलोक्याशी दूत त्याचा मी असे. तोची परमेश्वर सांप्रत देवता आज्ञा पाळीत तुझ कारणे संदेश देते एकाग्रचित्ते ऐकावा. त्रैलोक्य माझ्या अधीन देवता माझ्या अधीन यज्ञभोगी स्वाधीन ऐसा समर्थ मी असे. त्रिलोकीचे दिव्यरत्न आहेत मज स्वाधीन. ऐरावत इंद्राचे वाहन आहे मज जवळी. समुद्र मंथनी निगत उच्च श्रवा जाते म्हणत तोही मज लागे अर्पित केला पहा देवानी. देवता गंधर्वाचे जितके रत्न यक्ष नागांचेही रत्न सारे मजपाशी पडून आहेत जाना संग्रही. तूही एक स्त्री रत्न यावे त्वरित मजप्रत रत्नाते आदर करीत हाची स्वभाव आमचा. यावे माझ्या सेवेत अथवा भ्रांताने शुंभ सेवेत राहुणी या सुखात आयुष्य आपले वेचिका. माझी पत्नी होसी विपुल वय ऐश्वर्य भोगीसी. राहुणी अरण्यासी काय तुझं मिळते गे. ऐकोणी दूताचे वचन दुर्गा देवी स्मित वदन बोलली जे गंभीर वचन ऋषी म्हणती अवधारा. देवी म्हणे दूतासी तू जे जे बोललाशी आहे सत्यपरियेसी प्रतिज्ञाबद्ध मी असे. मी केला असे एक पण जो मम अभिमान करी चूर्ण मज समजो बलवान त्याची पत्नी होईन मी. म्हणून निशुंभ आणि निशुंभ यावे करावा संग्राम. शीघ्र मज जिंकोण पाणी ग्रहण माझे करावे. दूत म्हणे घमेंड करसी कोण आहे त्रैलोक्याशी लढे शुंभ निशुंभाशी ऐसा कोणी असेची ना. साऱ्या देवदेवता एक ओटून रणीन राहिले एक क्षण. ऐकली तू स्त्री जाण उगाच हट्ट करू नको. तू ऐक माझे वचन सन्मानेने तो तुझ लागून नातरी केस पकडून ओढून न्यावे लागत असे. तव जाईल सर्व सन्मान तू होशील दिनवदन. म्हणून चल येथून दैत्य मानिल तुझ लागी. देवी म्हणे दूतासी तू सत्य ते सांगसी. शुंभ निशुंभ सुमसाहसी महारथी ते देखा. महापराक्रमी ते असती त्या पाहुणी देव पळती. परी मी महामंदमती प्रतिज्ञा करून बैसले. अज्ञान अहंकारे वश अति आत्मविश्वास याने घेतला घास माझा मीच जाणपा. परी आता करावे काय याची नोहेची उपाय. दैत्यापशी तू जाय सांगे त्या ते सर्वही. तदनंतर जे उचित योग्य जे ते आचरित ऋषी म्हण नृपा ते सांगत पुढील अध्याय ती कथा. ऐशा परी हे कथानक येथे संपले देख. 5वा अध्याय संपत आला पहा येतवरी. मार्कंडेय पुराणे त्यातील हे देवी आख्यान सावर्णिक मनवंतर जाण कथा घडल्या या साऱ्या.
दुर्गा सप्तशती दिव्य ग्रंथ पटनेपुरती मनोरथ देवी महात्म्य येथे 5 अध्याय संपले. देवी दूत संवाद देवी सुक्त या अध्यायात त्याचे पाठ जो करीत सर्व साधे तयाशी. संपूर्ण ग्रंथ पठन हे न जमे ज्या लागून त्याने देवी सुक्ताचे पठन नित्य करावे जानपा. तेने देवी कृपा होऊन होतील मनोरथ पूर्ण. आयुर आरोग्य ज्ञानवर्धन होईल जाणा निश्चय. दुर्गा सप्तशती ग्रंथ 5 अध्याय संपला येत देवी सुक्त देवी महात्म्य या अध्यायात वर्णिले. इति दुर्गा सप्तशती अध्याय 5वा संपूर्ण. ओम दुम दुर्गाय नमः. तर ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. राधे राधे.